ठिकाणी बॉल निघून गेलाय गोलीच्या वेगाने. एसटी रक्षक अनिल शेंडेच्या हातात डॉट बॉल. पुन्हा एकदा एक रंगतदार मॅच. कोणता संघ मात्र इथून मात्र आता टीम अमित इंजिनियर या संघासमोर खेळण्यात जातोय पाहूया. त्यावेळेस बॅटवरून बॉल स्टीड झालाय, टर्न घेतलाय, लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या धावेसाठी श्रीपाद खळाल वेगाने पोहोचलाय, मिस फील्ड झाले. थोडासा बॉल हातातून निसटला किपरच्या आणि त्यानंतर अवधी होता 2 धावा मिळवण्याचा आणि आता मात्र 2 धावा काढल्या जातात. चौकार पहिल्याच बॉलवर आला, त्यानंतर हा कमबॅक केला जातो. गोलंदाज पाहतोय आपण सुरेश निरगुडा. पहिला बॉल आला चौकार, दुसरा बॉल आला डॉट आणि तिसरा बॉल दुहेरी धाव. पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन पंतांच्या डाव्या बाजून सज्ज. हा बॉल देखील ज्या प्रकारे दुसरा बॉल फेकला होता तसाच फेकला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी पाहायला गेलं पिवॉनचा सेटअप पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अगदी 2 क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना पाहू शकाल आपण. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं श्रीपत साठी. पाहतोय टीम शेंडे तात्या 11 संघाकडून. फुल टॉस बॉल डान्सिंग द ग्राउंड. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगली फील्ड झाली. मिड विकेट आणि लॉंग ऑफ असं क्षेत्र सजवलं गेलंय. आपण पाहतो मैदानात टीम शेंडे तात्या 11 संघाकडून प्रथम बॅटिंग करत असताना पाहतोय आपण स्वप्न 11 संघ. अगदी दोन्ही संघांमधून कोणता संघ मात्र अमित इंजिनियर या संघासमोर मेगा फायनलची मॅच खेळण्यास जातोय पाहूया. येणारे 8 षटक आपल्याला तर सांगून जातील त्यातून कोणता संघ मात्र वरचढ चढतोय. पुढचा बॉल सुरेशचा विजयसाठी. इथे अगदी ब्लाइंड स्ट्रोक बॉल बॅटचा संपर्क नाही, आधीच बॅट फिरल्या. पंचांचा ग्रीन सिग्नल येते. इथे षटक समाप्तीचा पाहायला गेला तर फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या आहेत. 7 धावा धाव फलकावर लावल्या जातात. लॉस ऑफ 0 विकेट. दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज पाहतोय सागर कांबळे आलाय कारोगावचा. हा खेळाडूला पाहतोय आपण एवढ्याच. दुसऱ्या ओव्हर मध्ये स्ट्राईकला फलंदाज श्रीपत कडाले, त्याच्या समोर सागर कांबळे. पाहूया मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्याच्यावर हल्ला चढवलाय रिव्हर्स अटॅक. तिथे क्षेत्ररक्षक होता, भोतळा फाटलाय, त्याच्या हाताला चटका देऊन बॉल निसटलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वर तरो 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार. सुरेशच्या बॉलवर झाली होती ती सुरुवात. या बॉलवर देखील झाले इथे चाप गड्या मले चाप. श्रीपत कडालेला माहिती एक जीवदान मिळालंय, रिस्क घेणं गरजेचं नाहीये. स्ट्राईक रोटेट करून दिले फलंदाज विजय कडे. पुन्हा एकदा कॅचचा कॉल आणि पुन्हा तो क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस चुकी नसेल आणि फलंदाज इथे धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम स्वप्नील 11 या संघाला पहिला बॅक टू द डगआउट.
मयुरेशला पाहतोय आपण. यावेळेस पहिलाच बॉल फेकून दिलाय, फाईन लेगला बॉल चाललाय सीमा रेषे पार. रन्स मध्ये 4 चौकार. अगदी चांगली बॅटिंग होते स्वप्नील 11 संघाकडून. मयुरेश गेल्या पहिला बॉल फेस करत असताना इथे चौकार दाखवला जातोय. पुन्हा एकदा सागर, हा बॉल देखील पुन्हा एकदा आपटलाय आणि इथे थर्ड अंपायरची मागणी केली जाते मैदानात व्हाईट बॉल साठी. हाईट फॅक्टरचा पंच, हाईट फॅक्टरचा वाईट का? ओके. ओके, व्हाईट बॉल है, +1 बाउंस. थर्ड अंपायर कॉलिंग. सतरा आकड्यावर एक विकेट पाहतोय आपण. हा बॉल इथे पुन्हा एकदा कट केला, फेकचा वापर करत असताना गलीमधून बॉल चाललाय. आणखीन एक दणदणीत चौकार. चांगलं बॅटिंग करतोय. हा बॉल अगदी पुढे टाकला होता आणि चांगला बॉल आहे. शतरशी पुन्हा एकदा वेगाने आलाय. थोडीशी मिसफिल्ड झाली आहे परंतु नकार असे सिब्बतचा, कारण सिब्बतला माहिती आहे विकेट ठेवणं खूप गरजेचं. 4 ओव्हर मध्ये आपली विकेट खूप महत्वाची आहे. पाहू शकाल 22 धावा दाफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात या ओव्हरचा देखील इथे मात्र ओव्हर समाप्तीचा इशारा आलाय. आता 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये किती धावा लावल्या जातील तर आपण पाहू शकाल. अगदी आमच्या व्यासपीठावर अगदी आमच्या डाव्या बाजूला जे 2 बॉक्स दिसत आहेत ना मित्रांनो, ते सरप्राईज गिफ्ट आहेत या मॅच साठी. जो संघ चांगलं बॅटिंग करेल, जो बॅट्समन, जो बॉलर चांगली बॉलिंग कराल त्यासाठी हे 2 सरप्राईज गिफ्ट आहेत. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी. जो चांगला खेळाडू ठरेल त्यासाठी हे 2 आपण सरप्राईज गिफ्ट पाहतोय. निश्चितच आता जे विजय डोकेने जे अनाउन्समेंट केली की जे आपण सरप्राईज बॉक्स पाहतोय बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फलंदाजासाठी, ते आदरणीय किशोरबाई शेलार जिल्हा परिषद गट प्रमुख आणि माजी उपसरपंच वांगणी यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. इथे मात्र आपण जाऊया मॅच कडे. ऑल टू द कॉम्बॉक्स. थँक्यू सर. यावेळेस तू मायमय झाले, थोडस मिसफिल्ड, फंबल झाला, धावा चोरल्या जात आहेत. आपण पाहतोय भगवान गोरे, छोटा पाकेट बडा धमाका. आणखीन एक ऑलराऊंडर पाहतोय. यावेळेस टीम शेंडे जाते 11 संघाचा मैदानात गोलंदाज ट्राय करतो. तिसरं षटक हाताळत असताना 24 धावा धावफलक लावल्या जातात ऑन द स्कोर बोर्ड. 24 रन्स. पाहू शकाल भगवान गोरे यावेळेस कोलोटा पासा बॉल त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले, 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल, परंतु आता थांबवले जाईल. सिद्धतला माहिती आहे आता मात्र बॉल कमी राहिलेत आणि आपल्याला स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. हा खेळाडू पाहतोय आपण सिद्धत खडाले
अगदी लक फॅक्टर आहे याच्या बाजूने. यावेळेस मैदानात चांगली बॅटिंग करावी लागेल. 7 बॉल आणि 12 या आकड्यावर खेळत असताना श्रीपतला पाहतोय. दुसऱ्या बाजूला मयुरेश 5 बॉल आणि 12 या धावसंख्या खेळतोय. परंतु भगवान गोरे देखील चांगली ओव्हर टाकत असताना या ओव्हर मध्ये कमबॅक केला जातोय. 2 बॉल टाकले, 3 धावा खर्च केल्यात आणि मैदानात चांगला खेळ करत असताना क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. एस्टनच्या पाठीमागून अनिल शिंदेला पाहतोय. पुढचा बॉल भगवानचा. यावेळेस फटका चांगला आहे, स्वीट ऑफ साऊंड आणि बॉल सीमारेषा पार. हा येतोय खेळाडू कक्षेला सलामी देत असताना षटकार. हॅलो 31 31 धावा फुल कव्हर. आता मात्र फसवा बॉल फेकलाय, शरीरावर जाऊन आदलाय. अनिल शिंदे वेगाने धावतोय आणि इथे मात्र बॉल अडवला देखील गेलाय. स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी थोडासा होल दिली जाते. दोन्ही अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. दोघांमध्ये मात्र नजरेत नजर पाहायला मिळते आणि खुन्नस असणं ही देखील खूप महत्वाचं आहे. परंतु ती मैदानाच्या बाहेर फक्त आणि फक्त मैत्री. 32 धावा धावफलक लावल्या जातात. अगदी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतोय आपण भगवान गोरेला चांगले ओव्हर टाकत असताना या षटकात 10 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि स्ट्राईकला फलंदाज आलाय मयुरेश. हा फटका चांगला स्लोअर डिलिव्हरी. इथे पुन्हा एकदा बॉल चाललाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक देता हुआ 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. अगदी चांगली मॅच पाहतोय आपण मैदानामध्ये. शेंडे तात्या 11 विपक्ष स्वप्नील 11 असा हा संघ. दोन्ही संघांमध्ये ही तुल्यबळ लढत पाहतोय. कोणता संघ मात्र इथं विजय होऊन मेगा फायनल मध्ये जातोय पाहूया. एका बाजूला अमित इंजिनियर हा संघ मात्र वाट पाहतोय की आमच्या समोर कोणता संघ लढत देण्यासाठी येतोय. काय बॅटिंग करतोय मयुरेश. 3ऱ्या क्रमांकावर गेलाय आणि इथे मात्र तुटून पडला गेलाय गोलंदाजांवर. हा कार माचवला जातोय. आणखीन एक षटकार. धावफलकर धावा लावल्या जातात. 42 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. त्याला ड्रिंक्स ट्रॉली जायचं मैदानामध्ये. टीम मीटिंग नका घेऊ. टीम शेंडे तात्या 11 चला फील्ड सजून घ्या लगेच. सोनू आलाय या ओव्हर मध्ये. सोनूला पाहतोय आपण. पाया शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सोनू. पंच वळतायत आणि खराब बॉल. सुरुवात मात्र खराब बॉल ने झाले. व्हाईट बॉल. आणखीन एक धावफलक लावले जाईल. 43 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात स्कोरिंग बोर्ड लावल्या जातात. स्वप्नील 11 संघ प्रथम फलंदाजी करतोय. किती धावा मारेल. अजूनही 6 बॉलचा खेळ त्यांच्याकडे शिल्लक आहे. हा बॉल रिव्हर्स अटॅक केला होता. इथे दुधारी तलवारीचा वापर आणि हाता मात्र बराच उशिरानंतर तब्बल 18 बॉल पडल्यानंतर या शेवटच्या बॉलवर म्हणजे 19व्या बॉलवर डॉट बॉल आलाय. हा बॅटिंग केली जाते. मयुरेश 7 बॉल 22 आकड्यावर. श्रीपत कडाली 10 बॉल 19 आकड्यावर. 43 धावा धावफलकावर. हा बॅटिंग होती. अगदी पाहायला गेलं तर विजय लवकर बाद झाला आणि त्यानंतर या 2 फलंदाजाने चांगली पार्टनरशिप बैठक केली. पाहू शका मैदानात 43 धावांवर
एका गाड्याचा मात्र इथे बली गेलाय. तो सोनू दिवेकर या स्पेल मध्ये जोरदार अपील केली जाते आणि इथे मात्र बॅटची खळा लिडिंग एज आणि एसटी रक्षक अनिल शेंडेच्या हातामध्ये गेलाय कॅच आणि इथे फलंदाज सिफत खळाले बाद. सदा आलाय न्यू बॅटर टू डाऊनचा बासमन यावेळेस मैदानात सदाला पाहतोय. पाहायला गेलं तर सलामीची जोडी पूर्णपणे डगआउट मध्ये विश्राम करत असताना सदाचा फॅन फॉलोविंग वर्ग पाहतोय आपण अगदी जल्लोष करत असताना. जसा सदा आतमध्ये गेला तसं मात्र फॅन्स फॉलोअर्स मात्र जागा झाला. जल्लोष केला जातो. चांगली बॅटिंग केली गेली आहे श्रीपाद कडाली करून. एक कॅप्टन इनिंग खेळत असताना पाहिलं बिलाला मैदानात श्रीपाद कडालीला. त्यानंतर न्यू बॅटर आहे टू डाऊनचा बासमनला पाहतो. इथं क्रीजवर सदा आलाय चिंचवली गावचा हा सुपुत्रा स्वप्ने 11 या संघाकडून खेळत असताना आडवा बॅटने बॉल खेळून काढलाय. 2 शतक आले स्क्वेअर रे गाण्या मिड विकेट मधून थोडस झालं. पुन्हा एकदा फंबल धाव सोडण्याचा प्रयत्न आणि इथे धोक्याची घंटा आणि घडतंय काय. जसा गेला तसा पुन्हा माघारी आला सदा. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर. आपण पाहू शकाल मैदानात जात असताना यावेळेस स्वप्ने 11 या संघाचा प्रवीण फुल टॉस बॉल फेकून दिलाय. शतकशाही मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव देखील चोरली जाते. पुन्हा एकदा इथे खराब थ्रो बॉल इथे फक्त आणि फक्त फेका फेकी. प्रेशर आणि प्रेशर प्रेशर. अगदी 3 धावा पूर्ण केल्या जातात मैदानात पाहू शकाल. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एका बाजूला मयुरेश आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण. चांगल्या इथे मात्र बॅटिंग करत असताना टीम स्वप्ने 11 47 धावा धाव फलकावर. 3 विकेट मात्र इथे मैदानातून बाहेर झालेत स्वप्ने 11 संघाचे आणि चांगली बॅटिंग केली जात आहे. पाहू शकाल आपण आमच्या आजच्या दिवसातील पंचांना माननीय श्री आदरणीय मनोज उघडे सरांना मेन पंचांच्या भूमिकेत पाहता. एक चांगले समालोचक देखील आहेत पण यावेळेस एक ऑलराऊंडरची भूमिका निभावत असताना. दुसऱ्या बाजूला गुरुनाथजी उघडे सरला पाहतोय आपण लेग पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एकदा अवधी होता 2 धावा झाल्या असत्या परंतु माहिती आहे मयुरेशला का स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे कारण त्याच्या बॅट मधून 8 बॉल आणि 23 धावा आल्यात. चांगलं बॅटिंग करतोय मयुरेश. स्लॉगवरचं षटक आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा मारल्या जातील अद्यापर्यंत पाहिलं गेलं तर अगदी कमबॅकिंग गोलंदाजी केली गेली आहे टीम शेंडे तात्या 11 या संघाकडून. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवर वाईट आला त्यानंतर डॉट त्यानंतर विकेट विकेट आणि 3-1 आणि आत्ताचा हा बॉल षटकार 6. तर या ठिकाणी मात्र आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. कल्याण पूर्व विधानसभेच्या निर्वाचित आमदार आदरणीय सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचे सुपुत्र आदरणीय प्रणव शेठ गणपत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाईल. साहेब यायचंय आपण. साहेबांनी या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलंय. निश्चितच
फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये या ठिकाणी मात्र साहेबांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. यापुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी येतो. या ठिकाणी दुसरे सत्कार मूर्ती आहेत आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांच्या मार्फत आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलंय. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. पंच मॅच चालू राहिला याची नोंद घ्यायची. ओके मॅच स्टार्ट करायची. चला तर आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळतोय. चोनगावचे माजी सरपंच आदरणीय योगेशजी देशमुख साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. यापुढील सत्कार मूर्ती आहेत युवा सेना उपतालुका प्रमुख आदरणीय कृष्णदादा धुमाळ साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तालुका प्रमुख
रमेश कडाली पाव प्लेची ओव्हर टाकत असताना पाहायला गेलं. पहिली ओव्हर समाप्त. 8 धावा धावफलक लावलं जातं. अनिल शेंडे 2 बॉल 3 आणि सुरेश 4 बॉल 5 या आकड्यावर पाहतोय. अशा टोटल 8 धावा धावफलक लावल्या जातात. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त झाले मैदानामध्ये. अगदी पाहायला गेलं तर 55 धावांचा टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 55 धावा. दुसऱ्या ओव्हरला आता होईल सुरुवात. सलामीची जोडी पाहतो आपण शेंडे तात्या 11 संघाची. एका बाजूला अनिल शेंडे आणि दुसऱ्या बाजूला सुरेश निरगुडा. बाला आलाय गोलंदाजचा ट्रॅक दुसऱ्या ओव्हर मध्ये. पाहूया पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावर 55चा टार्गेट चेस करायचं आहे शेंडे तात्या 11 संघाला. आणि पहिला बॉल इथं भन्नाट वेगाने फेकलाय. जणू काही आगीचा गोला फेकला की काय आणि डॉट बॉल आलाय. सुरुवातच चांगली झाली आहे. बॉलर पाहतोय आपण बालाची एवढे चांगले ओव्हर टाकत असताना पाहू शकाल. फिल्डिंग देखील सजवले गेले सुरेश आणि अनिल साठी मात्र इथं फील्ड सजवली गेली. आणखीन एक फटका. यावेळेस उंची तर जास्त आहे परंतु अंतर कमी आहे. कॅच खाली पाहतोय आपण रमेश कडालीला चांगली कॅच आणि इथे फलंदाज होतोय बाद सुरेश निरगुडा. भागदुरा डगआउट. भगवान गोरे आला फायर आणि इथे कॅच ड्रॉप. आशाही नव्हती अपेक्षाही नव्हती की ऋतिक कडाली करून कॅच ड्रॉप होईल परंतु यावेळेस फिल्डिंग साठी देखील चेअरअप केलं जात आहे. पहा कॅप्टन असावा कसा तर असा कोणत्याही प्रकारचा अग्रेसिव्हपणा दाखवला नाही. चेअरअप केलं गेले कारण माहिती आहे अजून बरेचसे बॉल आहेत आणि नेक्स्ट मॅचला मात्र चांगल्या कामगिरी करल हा क्षेत्ररक्षक आणि चेअरअप केलं जात आहे. जेव्हा जेव्हा आपण प्रेशर टाकतो तेव्हा तेव्हा एखादा खेळाडू प्रेशर राईज होतोय प्रेशर मध्ये येतोय आणि तेव्हा थोडासा किती चांगला खेळाडू असला तर खेळ मात्र खराब होतोय. परंतु यावेळेस चेअरअप केलं गेलंय तर आत्मविश्वास वाढवला गेलाय. चांगली रणनीती आखून उतरलाय मैदानामध्ये टीम स्वप्ने 11 हा संघ. चांगली ओव्हर टाकत असताना बाला पहिला बॉल आला डॉट. दुसरा बॉल आला विकेट आणि त्यानंतर भगवान गोरे मात्र अगदी चांगली ओव्हर चांगली बॅटिंग करत असताना रिव्हर्सचा मात्र दुधारी तलवारीचा वापर केला होता. हा बॉल देखील डॉट आलाय. ही ओव्हर देखील चांगली टाकत असताना पाहतोय संध्याकाळचं सत्र थोडीशी चेसिंग करत असताना अवघड पाहायला मिळते. निश्चित दमट वातावरण थोडीशी गुलाबी थंडी वातावरणात पसरलेली पाहायला मिळते. यावेळेस जोरदार अपील केली जाते परंतु पंच सांगत असताना अपील कशाची. लेग बायच्या सोबत चौकार आलाय लॉंग स्ट्राईपला आणि हा रिव्ह्यू घेण्यात आलाय कॅप्टन श्रीपत कडाली करून. रिव्ह्यू कसला आहे लेग बी ओके. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अर्थातच थर्ड अंपायर इथे आपल्या सोबत जोडले जातील. पाहू शकाल आमचे आदरणीय अध्यक्ष साहेब सुनीलजी शेंडे सरांना. त्याच दरम्यान आमचे सचिव देखील आहेत इथे आदरणीय वाघ सर. मात्र पाहिलं जाईल
आमच्या स्क्रीनवर इथे मात्र खेळाडू बाद आहे की सेफ आहे हे लवकरच आपल्यापर्यंत हा निर्णय येईल, परंतु हा बॉल लॉंग स्टॉपला चौकार गेलाय. अजून डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट. चेंडू बाहेर जाणार आहे. गुड डिसिजन पंचाचा. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 14. रिव्ह्यू मात्र आपल्याला नाही मिळणार पुढे, याची नोंद घ्यायची आहे. स्वप्नील 11 हा संघ. थँक्यू विजय. लेकिन तुकाराम सर, याच दरम्यान आपण आजचा हा सेमीफायनल 2 पाहतोय. याच दरम्यान आपल्याला आपल्या भेटीसाठील शेंडे तात्या 11 विपक्ष स्वप्नील 11 महत्वाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 4 मधील हा सामना आपण पाहतोय. मेकअप फायनल मध्ये प्रवेश केला अमित इंजिनियर 11 या संघाने. त्याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आताचा हा सामना पाहायला मिळतोय. एका इंडला आपण पाहतोय शेंड्या ताते 11, तर एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी स्वप्नील 11. अतिशय महत्वाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सामन्यासाठी विचार केला तर एक गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतं. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी गिफ्ट आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यासाठी. जोपर्यंत अनिल शेंडे आहे मैदानात होम ग्राउंडवर खेळतोय तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील शेंडे तात्या 11 या संघाच्या अशा पल्लवीत असतील. धावफलकावर आपण पाहतोय या ठिकाणी 55 धावांचा पाठलाग करत असताना अद्यापी 14 धावा, 14 लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी शेंडे तात्या 11 संघाच्या या धावा लागत असताना अद्यापी या ठिकाणी विचार केला तर ह्या धावा खूप कमी पाहायला मिळतात. परंतु अनिल शेंडे मैदानात आपण पाहतो मैदानात तट्टपणे उभा आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज श्रीपाद. श्रीपादचा पहिला चेंडू वरपी चेंडू होता उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. पहिल्या चेंडूवर धमाका दाखवत असताना A1 क्वालिटीचा हा मॅग्निफिशंट षटकार. समीकरण होतं या ठिकाणी घेतलं गेलं तर 11 चेंडू आणि 35 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र हवे आहेत 12 चेंडू आणि 41 धावा बनवायच्या होत्या त्या ठिकाणी 55 धावांचा पाठलाग करायचा. इथून मात्र श्रीपत एक चांगला गोलंदाज आहे परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज अनिल शेंडेला आपण पाहतोय. इट इज वाईट. हा चेंडू वाईट आहे, खराब आहे. पंच गृहणात उघडा सांगत असताना ठिकाणी आपण पाहतोय मागच्या सामन्याचा विचार केला 6 चेंडू 25 धावसंख्येची गरज असताना यांचेच बंधुराज नरेश शेंडेने मात्र तो सामना हिसकावून घेतला. हा चेंडू स्लॉर गटीत होता त्या ठिकाणी लॉर फुलटाचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी वारंवार केली जाते. ऑफ स्टिप पकडून गोलंदाजी ठेवली जाते. पहिला चेंडू ओव्हर पिच होता त्या चेंडूला फेकून दिलं का करून क्षेत्र क्लिअर करून त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर दबावामध्ये गोलंदाजी करत असताना वाईट चेंडू आणि हा आता मात्र निर्धाव चेंडू. हा पटका चांगला आहे परंतु टायमिंग जुळलं नाहीये त्या ठिकाणी. बाळा येतोय चेंडू खाली, चेंडूला जज करतोय आणि लॉंग ऑन मध्ये अजून एक महत्वाची विकेट, बिग विकेट डाऊन. 1 मोर विकेट. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम शेंडे तात्या 11 या संघाला अनिल शेंडे बॅक टू डग आउट. इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय श्रीपत गडालीला. संघाचा संघनायक आहे, संघाचा सरसेनापती, संघाचा ओनर, संघाचा मालक, संघाचा राजा म्हटलं तरी हरकत नाही. हा फटका क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझनला. एसटी रक्षकाचा प्रयत्नही नाहीये या ठिकाणी आपण पाहतोय. नशिबाचा चौकार.
धाबा कशा का येणं धाबा येणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहतोय टीम शेंडे तात्या 11 या संघासाठी आणि महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघांसाठी या ठिकाणी आपण पाहतोय हा बाईकचा चौकार आहे का पंच यस बाईकचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो 8 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी टीम शेंडे तात्या 11 या संघासाठी हा फटका पसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी मात्र ऋतिक कडाळी मॅन फ्रॉम कासगाव त्याच्याकडनं अजिबात चुका होत नाही या लॉंगऑफचा हा क्षेत्ररक्षक होता जागा बनवली रनअप कव्हर केलं आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला हा अजून एक दमदार विकेट सिफत कडाळीच्या माध्यमातून ही विकेट पाहायला मिळाली थोडस बॅकफुटला ढकललाय परंतु इथून हा चेंडू इथे मात्र निर्णायक असेल कारण 7 चेंडूचा विचार केला इक्वल षटकाराच्या मदतीने गेली तर 7 चेंडू आणि तब्बल 5 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर गल्लीतून दिल्लीपर्यंत जायचं असेल इथून तर नक्कीच हवाई सफर या ठिकाणी करावं लागेल खूप धावांचा मोठा डोंगर आहे आता मात्र मनोज मैदानात जातोय त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली होती सुनील शीद यांचे बंधू मनोजला आपण पाहतोय मनोज म्हणजे ताकद गुणवत्ता क्षमता सर्व काय ठासून ठासून भरले परंतु ते सिद्ध करावं लागेल आपण का चांगल्या अक्रॉस द बॅटने चेंडू खेळला जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नर रिझन मधनं डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता परंतु इथे मात्र चुकीचा थ्रो पाहायला मिळाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर समाप्तीचा इशारा पंच घृणात उघडाचा येतोय या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर 27 धावा ऑन बॉल टीम आपण पाहतोय शेंडे तात्या 11 संघाच्या लागत असताना आता उर्वरित समीकरण आहे या ठिकाणी आपण पाहतोय येणारे 6 चेंडू आणि 28 धावा मागच्या सामन्याचा विचार केला तर 6 चेंडू 25 धावा होत्या आणि ह्याच सामन्याचा विचार केला तर 6 चेंडू आणि 28 धावा परंतु त्या ठिकाणी नरेश शेंडे होते या ठिकाणी भगवान गोरे आहेत भगवान गोरे एक या अंबरनाथ तालुक्यातील सर्वाधिक चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून संयमी खेळ नेहमीच पाहायला मिळतात मोठे फटके पाहायला मिळतात आणि टॉप 1 लीगचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम पिंपलोली गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण सांभारीला बाळीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत ही झेल खूप महत्वाची असेल चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय सदाकडनं चांगली झेल टिपली जाते या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट बिग विकेट डाऊन भगवान गोरे बॅक टू पवेलियन तर निश्चितच या ठिकाणी आपण जे सरप्राईज गिफ्ट पाहतोय ते निश्चितच या सामन्यासाठी आहे बेस्ट फलंदाज बेस्ट फलंदाजासाठी आणि ते गिफ्ट मात्र किशोरबाई शेलार यांच्या मार्फत आपल्याला मिळालेलं आहे मान्यवरांचा खूप खूप आभार निश्चितच आता थोड्याच वेळात त्याचं आपण लगेच वितरण करूया पाच चेंडू आणि 28 धावा हा फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता स्वीट साऊंड ऑफ द बॅट मिडल ऑफ द बॅट अशाच फटक्यांची गरज आहे या ठिकाणी कैलाच्या बॅट मधनं आल्या धमाका या ठिकाणी आपण पाहतोय 4 चेंडू आणि 22 धावा त्या ठिकाणी मॅच बॉल आहे थोडं फास्टली खेळवायचं आहे फायनल बघा सूचना येते या ठिकाणी फायनल जो सामना होईल म्हणजे अमित इंजिनियर 11 या संघाच्या आगे जो संघ खेळेल हे सूचना आहे बॉल हरवला फुटला भिजला तर नवीनच बॉल मिळेल
फायनलच्या सामन्यासाठी याची नोंद असून द्या. 3 चेंडू 22 धावा. इथून सामना तर अशक्य वाटतोय, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य म्हटली जात नाहीये. हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे. राईट आर्म ओव्हर गोलंदाजी केली जाते, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. टप्पा सटीक लाईन लेंथवर पाहायला मिळतो. या ठिकाणी बघितलं गेलं तर या 2 चेंडू आणि 22 धावा, 2 चेंडू 2 षटकार आले तरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा होतील, परंतु या ठिकाणी 22 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू वाईड घोषित केलाय पंचांनी. दोन चेंडू 21 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली स्वप्नील इलेव्हन संघाच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल, लॉंग ऑन मध्ये डीपचा खेळाडू येईल. आपण पाहतो त्या ठिकाणी सामना पूर्णपणे आपल्या बाजूने गेलाय. 99.9% आपल्या बाजूने या ठिकाणी सामना केला जातोय स्वप्नील इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. फटका क्रॉस द बॅट. अभिनंदन टीम. आपण पाहतोय स्वप्नील इलेव्हन मेगा फायनल मध्ये प्रवेश केला जातोय आणि हारलक टीम शिंदे तात्या 11. चला तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकातली जी सामना आहे तो आपण 1 षटकांचा खेळवणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. लगेच यायचं आहे. तन्मय आयुष 11 संघ, आपण कुठे आहात?